नमस्कार. मी ॲडव्होकेट स्नेहा दीक्षित नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. कसे आहात सगळेजण? मस्त ना? आज म्हटलं जरा आज बघा तुम्हाला दिसत असेल मी जागा पण बदलली आहे. कोट घातलेला नाही आहे. आज कुठलाही लीगल टॉपिक कायदेशीर असा लीगल विषय घेणार नाही आहे. आज म्हटलं काहीतरी जरा वेगळ्या विषयावर बोलूया. रोज एकच विषय होतो किंवा तेच टॉपिक्स होतात कायद्याच्या विषयक. तर म्हटलं चला जरा आपणही काहीतरी वेगळा विषय घेऊया आणि बोलूया. व्हिडिओ कसा वाटतोय ते नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज जो काही विषय घेते मी त्याच्यात तुमच्या कमेंट्स देखील मला सांगा की जेव्हा आपल्याकडे फ्री टाईम असतो, म्हणजे जेव्हा कधीतरी असं आयुष्यामध्ये एखादी वेळ येते की ज्या वेळेला अजिबात कुठलाही बिझनेस चालू नाही आहे किंवा आपल्याकडे काहीच काम नाही आहे, असा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या बिझनेस फील्डमध्ये असा कुठला ना कुठला तरी वेळ येतो. मग त्यावेळेला आपण तो जो वेळ आहे त्याचा सदुपयोग कसा करतो की करतच नाही? प्रश्न आहे ना, हा प्रश्न आहे. कारण सध्या मी तुम्हाला सांगते की माझ्याही आयुष्यामध्ये असा वेळ येऊन गेली ती की अरे कामच नाही, मग करायचं काय? नैराश्य येणं किंवा लो फिलिंग येणं किंवा दुःख होणं किंवा असं वाटणं की सगळं झूट आहे, सगळं बंद करूया आणि कुठेतरी शांतपणाने जाऊन बसूया. हे अशा प्रकारचे मग मनाची जी फ्लक्च्युएशन्स असतात त्या सगळ्यातनं मी गेलेली आहे, रादर जातही आहे. मग आता त्याच्यावर उपाय काय? आपण तर रोज काम करणारी लोकं आहोत. एक ॲडव्होकेट म्हटलं की एक चांगलं शिक्षण घेऊन हे प्रोफेशन घेतलेलं आहे. आपण जे दुकान घेतलेलं आहे, शॉप घेतलेलं आहे, ऑफिस घेतलेलं आहे, त्याची जबाबदारी आहे. आपल्याकडे जो स्टाफ आहे त्यांच्या पगाराची जबाबदारी आहे. मग असं जेव्हा रिकामपण एखाद्या वेळेला आपल्या बिझनेसमध्ये येतं त्यावेळेला मन शांत कसं ठेवू शकतो किंवा काय करू शकतो ह्याच्यावर मी स्वतः आधी विचार केला आणि मगच आज कुठेतरी धाडस करते हा व्हिडिओ बनवण्याचं. मी गोंदवलेकर महाराजांची नामधारक आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाने आणि माझ्या मैत्रिणीने अनुग्रह घेतलेला आहे गोंदवलेकर महाराजांचा. आता ज्यांना गोंदवलेकर महाराज माहिती आहेत त्या सर्वांना माहिती आहे की त्यांना नामजप हे अतिशय प्रिय आहे, बरोबर की नाही? त्यामुळे काहीच नसेल करायला, काहीच, अगदी काही म्हणजे काही नसेल, तेव्हा माझ्यासोबत हे असतं, माळ, जप. डोक्यात काही नाही, कोणी काही बोलू नये, कोणी काही करू नये. कितीही वाजता सकाळी उठून अगदी म्हणजे 3 वाजताचा ब्रह्ममुहूर्त म्हणा, रात्री उशिरा झोप येत नाही आहे किंवा काही सुचत नाही आहे, मनामध्ये असंख्य विचार चालू आहेत, मनाला कुठेतरी स्थिरता अजिबात नाही आहे, त्यावेळेला एकमेव औषध किंवा रामबाण उपाय असतो तो म्हणजे हा नामजप करणं. श्रीराम जय राम जय जय रामचा नामजप करणं. येस, हे एक माझ्याकडे अगदी म्हणजे म्हणतात ना बेस्ट ऑप्शन हा माझा आहे. हे तर करतोच ऑफिसमध्ये देखील, म्हणजे माझ्या बॅगमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या घरी, देव्हाऱ्यामध्ये ही माळ सतत माझ्यासोबत असते. त्यामुळे कधी जर माळ चुकून विसरली तर मात्र नक्की जप हा मुखातनं चालूच असतो अगदी तोंड सुकेपर्यंत. त्यामुळे ती एक महाराजांची कृपा आहे आणि त्यांना कदाचित माहिती असेल की आयुष्यामध्ये रिकामपण येईल, म्हणूनच त्यांनी हा रामबाण उपाय देऊन ठेवलेला आहे. आता दुसरा पर्याय काय? तर आता बघा, लीगल किंवा कायदेशीर अभ्यास, वकील म्हटलं की आम्हाला वाचन किंवा अभ्यास हे सतत आहे. परंतु कधीकधी 30 पुस्तकं, तेच कायदे वाचून एक व्यक्तिशः नाही म्हटलं तरी कधीतरी कंटाळा येतो, कधीतरी बोर होतं. मग माझ्याच ऑफिसच्या बाजूला एक पुस्तकांचं दुकान आहे. कधी त्याकडे माझं लक्ष नाही गेलं कारण रिकाम पण नव्हतं म्हणून. मग अचानक त्या बुकशॉपमध्ये जाऊन बघितलं तर त्याच्याकडे म्हटलं अरे इथे तर पुस्तकांचा खजिना आहे
आणि मग हळूहळू आवडणारी पुस्तकं खरेदी करायला लागले. कधीकधी भाड्याने घ्यायचं, वाचायचं, छान नोट्स काढायच्या, आवडत्या गोष्टींच्या वाक्यांच्या खाली अंडरलाईन करायची, मग ती परत द्यायची, कधी द्यायची पण नाहीत, आपल्या संग्रही ठेवायची. अशी आवड हळूहळू लागायला लागली. ती लावून घेतली रादर. तेव्हा कधीकधी असं वाटतं की अरे रिकामपणा आला ते ह्या चांगल्या सवयी आत्मसात करण्याकरताच आला. आज सहज 2 पुस्तकांबद्दल बोलणार आहे. एक तर सिक्रेट बुक, जे आपल्याला रॉन्डा बर्नचं सगळ्यांनाच माहिती आहे, जे मॅनिफेस्टेशन किंवा युनिवर्स ह्या सगळ्याशी कनेक्टेड आहेत किंवा त्यांना ह्या विषयाची आवड आहे, त्यांनी सिक्रेट बुक किंवा सिक्रेट मूव्ही अगदी नक्की बघावी, असं माझं एक सजेशन असेल. त्यानंतर आत्ता सध्या 1-1.5 महिन्यापूर्वी मला हे पुस्तक हाताला लागलं, ॲटॉमिक हॅबिट्स. मी तुम्हाला सांगते, अतिशय मी रेकमेंड करेन. अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे, अतिशय. म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही, माझ्या उशीच्या बाजूला घेऊन मी झोपले. कसंही सकाळी उठल्यानंतर एक पॅराग्राफ वाचलाय, माझ्या बॅगेमध्ये ते सतत ठेवलंय. इतक्या प्रमाणात मला ते पुस्तक आवडलं. ह्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलंय की छोट्या छोट्या सवयींचं किती महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही 2 मिनटं व्यायाम करा, 2 मिनटं, पण तो रोज करा. ह्या 2 मिनटाचा आपल्याला महत्त्व नसतं जिथपर्यंत आपण ते करत नाही. एक गोष्ट तुम्हाला सांगते, त्याच्यामध्ये एक उदाहरण दिलं आहे की एक मुलगी डेली जिमला जाते, डेली. तिला फार आनंद होतो आणि ती म्हणते की मी रेग्युलर बेसवर जिमला जाते, मी व्यायाम करते. परंतु तुम्हाला माहिती आहे का महत्त्व कुठल्या गोष्टीला आहे? मी सांगते. महत्त्व या गोष्टीला आहे की मी बरोबर अलार्म लावलेला असतो 5 वाजताचा. 5 वाजता मी उठते, सगळं फ्रेश होते, माझे जिमचे कपडे घालते, त्यानंतर बॅगेत माझं सगळं पॅकिंग करते सामान आणि मी खाली उतरते. खाली उतरून एका टॅक्सीवाल्याला बोलवते. त्या टॅक्सीत मी बसते. बसून त्या जिमच्या बिल्डिंगच्या खाली मी उतरते आणि मग मी जिममध्ये जाऊन ऑटोमॅटिकली व्यायाम करतेच. साहजिकच आहे जिममध्ये गेल्यावर व्यायाम करणं. परंतु महत्त्वाची ही गोष्ट आहे की मी खाली उतरते आणि त्या टॅक्सीवाल्याला बोलवून त्या जिममध्ये जाते. म्हणजे मधली हे जे कडं आहे ना, टॅक्सीवाल्याला बोलवून जाणं, हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी, अशा बऱ्याच घटना, असे खूप उदाहरणांनी भरलेलं पुस्तक त्या ॲटॉमिक हॅबिट्सच्या पुस्तकामध्ये आहे. मराठी अनुवाद केलेलं सुद्धा पुस्तक आहे आणि इंग्लिशमध्ये तर आहेच आहे आणि हायेस्ट विक्री या पुस्तकाची आहे. त्यामुळे पुस्तक वाचन थोडक्यात सांगू तर हे अतिशय सुंदर आहे. तिसरं म्हणाल तर आता व्हिडिओच्या निमित्ताने कंटेंट बनवणं होतं. कंटेंट बनवणं म्हणजे चांगल्या शब्दांचा संग्रह करणं किंवा चांगले विषय रोज निवडून काढणं, त्यानंतर त्याच्याबद्दल लिहिणं. आधी म्हणजे बघा, लोकांना वाटतं अरे व्हिडिओ बनवते म्हणजे खूप कोणीतरी शूट करणारं असेल किंवा कोणीतरी लिहून देणारं असेल, असं अजिबात नाही आहे. जो व्यक्ती व्हिडिओ बनवतो त्याला स्वतःलाच ती मेहनत घ्यावी लागते, हो की नाही? त्याला ते बोलायचं असतं, त्याला ते आधी समजून घ्यायचं असतं, आधी आत्मसात करायचं असतं आणि त्याच्यानंतरच एक व्हिडिओ बनतो. तुमच्यासमोर बनणारा व्हिडिओ 2-3 मिनिटाचा असेल, 5-7 मिनिटाचा असेल, तो बनवण्यापाठी मेहनत खूप असते. आज हे मी बनवत आहे कारण आज मोकळं आहे मी, जरा तुमच्याशी बोलण्याकरता, गप्पा मारण्याकरता काहीतरी एक वेगळा विषय घेतला आहे, त्यामुळे तो माझ्या आवडीचा विषय आहे. त्यामुळे अगदी फ्लोमध्ये मी ओपनली आज बोलत आहे. आज काही स्क्रिप्ट नाही, काही कागद नाही, काही नाही. आज म्हटलं अरे काय आता बनवू, तर म्हटलं चला एखाद्याच्या आयुष्यात असं रिकामपण असेल तर खरंच त्या व्यक्तीने काय काय करावं ह्याच्यावर आपण बोलूया. आणि ऑथेंटिसिटी म्हणजे काय, तर तुम्ही स्वतःचं जितका अनुभव सांगाल तितका तो लोकांना आवडतो. तुम्ही लोकांची उदाहरणं देऊन त्याच्यावर बोलाल तर ते तितकंसं आपल्याला आवडत नाही. परंतु आज माझ्या आयुष्यात जर रिकामपणा आहे, जर काही काम नाही, आणि ह्याच्याबद्दल लाजण्यासारखं काही नाही आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात, प्रत्येक बिझनेसमध्ये चढ उतार हे असतातच. त्याशिवाय आपल्याला सक्सेस देखील अनुभवता येत नाही. आणि म्हणूनच म्हटलं की आज जर माझ्या आयुष्यात रिकामपण असेल, काम नसेल, तर मग अरे करायचं काय, फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा किंवा नैराश्य आणण्यापेक्षा मी अजून माझे जे दुसऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम केलं तर
असा विचार करूनच हा आजचा व्हिडिओ केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा आणि मला निश्चित आवडेल ऐकायला की तुम्ही तुमच्या रिकाम्या वेळेत काय काय करता ते. मी तर सांगितलेलंच आहे. मी सर्वात प्रथम जप, त्यानंतर मारुती स्तोत्र दिवसातनं 11 वेळा, हे तर म्हणते. कुठेतरी आध्यात्मिक एक टच असणं आपल्या आयुष्यात हे फार फार गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला जर काही व्हिडिओ चांगले आध्यात्मिक रूपातले आवडत असतील तर ते ऐकणं किंवा थँक्यूची प्रॅक्टिस करणं, होपोनोपोनोची प्रॅक्टिस करणं, ज्यामध्ये 4 वाक्य येतात की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. ही 4 वाक्य आपण दिवसभरातनं 108 वेळा जर बोललो तर त्याचे काय छान छान परिणाम होतात हे अनुभवल्याशिवाय आपल्याला त्याचा अनुभव देखील यायचा नाही. सो आज डिस्क्रिप्शन बॉक्स किंवा तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा की तुमच्या लाईफमध्ये जर रिकामपण असेल तर तुम्ही काय करता. मलाही ऐकायला जरूर आवडेल आणि मी वाट बघतेय की कमेंट्स बॉक्स किती गोष्टींनी तो भरतोय ते. त्यामुळे आज असाच फ्लोमध्ये एक छानसा व्हिडिओ केला आणि नक्की ऑटोमिक हॅबिट्स हे मराठी ज्यांना आवडतंय त्यांनी नक्की वाचा पुस्तक आणि त्यातल्या गोष्टी आत्मसात करा. मी केलेल्या आहेत, मला फायदा झालेला आहे. नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक वेगळा विषय घेऊन नक्की भेटेन. धन्यवाद.